हा कालावधी जितका कमीत कमी करायचा असतो, म्हणजे आम्ही म्हणतो की 6 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली पाहिजे अशी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे खरं आयडियली. काही-काही जण काय करतात नुसतेच मेडिसिन घेत राहतात. ह्या डॉक्टरांकडून त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात. हे असं न करता तुम्ही प्लॅनिंग करायचं आहे की ह्याच्यामध्ये काय पुढची ट्रीटमेंट आहे. तर सुरुवातीला आम्ही काय करतोय, सीबीच म्हणजे सगळ्या बेसिक तपासण्या करून घेतोय. सीबीच तयार होतात की नाही, सिमेन अनालिसिस करून घेतोय, दोन्ही ट्यूब्स ओपन आहेत की नाही आणि बाकी काही वेगळे काही कारणं आहेत का वंध्यत्वाचे ते पण बघून घेत आहे. एवढं केल्यानंतर मग त्यांना 1 ते 2 महिने त्यांना नॅचरली ट्राय करायला लावतोय आणि त्याचमध्ये नंतर 2 महिन्यानंतर जर नाही राहिलेली असेल, तर आय-यू-आय सजेस्ट करतोय. आय-यू-आयमध्ये ते 3 आय-यू-आयमध्ये मॅक्सिमम सक्सेस रेट आहे. 3 वरती जर गेलं, 3च्या पुढे नुसतंच करून काही फायदा नाहीये. मग त्याच्यानंतर जर नाही राहिलेलं आहे, तर मग आय-व्ही-एफचा सल्ला दिला जातो. पण मग आय-व्ही-एफमध्ये सक्सेस रेट खूप चांगला आहे. हो. जर आय-यू-आयमध्ये साधारणतः 15 ते 20% चान्सेस असतात. तेच आय-व्ही-एफमध्ये तुमचे 60-70% पर्यंत तुमची प्रेग्नन्सी राहू शकते. पण ही कधी 60-70% जेव्हा वय हे 30च्या आतमध्ये असेल तेव्हा. 30 ते 35च्या दरम्यान मग हे अजून 10% कमी होतं आणि अगदी 40शीला हे प्रमाण जवळ-जवळ 40-50% पर्यंतच राहतं म्हणजे. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला काही जितकं अर्ली तुम्ही तो डिसिजन घ्याल, घ्याल. तितकंच चांगला असतो. आणि हे सगळं करताना ह्याच्यानंतर लॅप्रोस्कोपी ही काय सर्जरी असते? लॅप्रोस्कोपी म्हणजे काय? दुर्बिणीची तपासणी. तर आपल्याला 2 प्रकारच्या दुर्बिणीतून तपासणी करता येतात. एक तर लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटातून पोटाच्या वरती एक छेद घेतला जातो आणि त्याच्यातून दुर्बीण घालून ती तपासणी करणे आणि हिस्ट्रोस्कोपी म्हणजे युटरसची आतलं जे लेयर आहे, ते सगळं काही बघणे. म्हणजे ह्या दोन्ही जर टेस्ट आपण करून घेतो, की हे ह्याच्यासाठी की जवळ-जवळ 5 वर्ष झाले, राहिली नाहीये प्रेग्नन्सी. मग काय कारण असेल? तर ते हे हिस्ट्रो आणि लॅप्रोस्कोपी करतो किंवा काही-काही वेळेला ना फायब्रॉइडच्या गाठी असतात. मग त्या एकतर खूप मोठ्या असतात किंवा एंडोमेट्रियम म्हणजे मधला लेयर आहे ना, तिथं बेबी असतं, जिथं राहील तिथेच ते डोकावतात त्या फायब्रॉइडच्या गाठी आणि ते जर तसं असेल तर प्रेग्नन्सी राहणारच नाही. त्यामुळे त्या काढल्या जातात त्या लॅप्रोस्कोपीने किंवा काही-काही वेळेला मी सांगितलं आधी त्याप्रमाणे, की दोन्ही ट्यूब्स ब्लॉक आहेत, तर ते ओपन करायच्या पण आहेत. म्हणजे हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी केल्याने ना, ते दोन्ही ट्यूब्स ओपन करू शकता येतात. पण ह्याचं प्रमाण ते थोडं कमीच आहे, कारण जर इन्फेक्शनने सगळ्या ब्लॉकच झालेल्या आहे, टाईट ब्लॉक असेल, तर तो काही काढता येत नाही आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे काही-काही वेळेला एंडोमेट्रियोसिस. आता नवीन एक एंडोमेट्रियोसिस हा एक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाण वाढायला लागलेलं आहे. ज्यांना पिरियड्सच्या वेळेला अति पोटात दुखत आहे, तर त्यांनी ही तपासणी करून घ्यायची, की आपल्याला बाकी काय काय कुठल्या कारणामुळे आपल्याला पोटात पोटात दुखतंय. त्याला डिस्मेनोरिया म्हणतात. तर